बातमी अमरावतीतून आहे। अमरावतीच्या परटवाडामधल्या तरुणीचं लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणी 8 पीडित तरुणीपैकी एका पीडित तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे। अमरावतीच्या परतवाडाजवळ असलेल्या वझर डॅमवर ही तरुणी आत्महत्या करण्यासाठी गेली होती। घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी तिथे दाखल झाले। या तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास सध्या सुरू आहे। दरम्यान या तरुणीचा आयन प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा देखील पोलीस तपास करणार आहेत। तर 8 पीडित तरुणीपैकी एकीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय अशी माहिती समोर येते। परतवाडा लैंगिक अत्याचार आणि व्हिडिओ प्रकरणी ही मोठी अपडेट समोर येते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम पायस्कर यांच्याकडून। शुभम, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पीडित मुली ज्या आहेत त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि हा संपूर्ण प्रकार गोपनीय पद्धतीने होईल हे असं आवाहन करून वारंवार पोलीस जे आहे ते विक्टिमला पुढे येण्याची विनंती करतात। पण आपल्याला जी माहिती मिळते त्याप्रमाणे अमरावतीच्या परतवाडा भागात असलेल्या वझर डॅम जवळ एक तरुणी जी आहे ती आत्महत्या करण्यासाठी गेल्याची माहिती मिळते आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली। घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झालेले आहेत। सुदैवानं या घटनेमध्ये संबंधित पीडित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं नुकसान झाली नसल्याची माहिती मिळत आहे। शिवाय पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद सुरू होती आणि त्याचवेळी त्यांना विचारण्यात आलं की पीडित तरुणीचा या संपूर्ण घटनेशी काही संबंध आहे का। तर पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं की या घटनेचा आणि संबंधित तरुणीचा काय संबंध आहे याची पोलीस माहिती घेईल, चौकशी घेईल, कारण या प्रकरणाशी या संपूर्ण घटनेचा काय संबंध आहे याची माहिती आता पोलीस घेत आहेत। दीपाली, निश्चितच शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर 8 पीडित तरुणीपैकी या एकीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। परतवाडा लैंगिक अत्याचार आणि व्हिडिओ प्रकरणात ही मोठी अपडेट आपण पाहतोय। दरम्यान या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। तक्रार आणि त्यांच्या काही इश्यू होता, लोकल पोलीसला जे इन्फॉर्मेशन भेटली त्याप्रमाणे ते लवकर तिथे पोहोचले आणि ते विक्टिमला जे काही असिस्टन्स पाहिजे तसं ते विक्टिमला दिलेली आहे। तर ते विक्टिम सुरक्षित आहे। आणि सेकंड क्लॅरिफिकेशन, हे जे विक्टिम आहे दॅट विक्टिम इज नॉट अमॉंग द 8 विक्टिम्स। म्हणजे हे आताची जे प्रकरण जे परतवाडाची आहे हे आम्ही जे आता डिस्कस करत आहे ते प्रकरणात वेगळी प्रकरण ते विक्टिमची आहे। तर ऑब्वियसली ते पण एक महिला आहे, त्यांची पण काही इश्यू आहे, त्यांच्यासोबत पण काही इश्यू झाला म्हणून ते पण तसा विचार केलेली। तर ऑब्वियसली त्यांच्यावर पण इक्वली गंभीरताने आम्ही दखल घेणार। पण थँकफुली शी इज नॉट अमॉंग द 8 विक्टिम्स।